दादा, आमदार होण्याच्या अगोदर पासूनच तुम्ही बिबट्याचा प्रश्न लावून धरलेला आहे. एक तर बिबट्या राहील किंवा मी राहील अशा प्रकारचं तुम्ही म्हणाले. तुम्हाला सत्ता नव्हती किंवा तुम्हाला निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते. आता तुम्ही आमदार झालेत. कुठेतरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये स्थूलता आली. काल तिथं लोकांनी त्या सातपुते साहेबांना फोन केला. ते थोडेसे उडवाउडीसारखे बोलले. लोकांनी रास्ता रोको केला. वन विभागाचे अधिकारी अजूनही जनतेमध्ये समरस होत नाहीत. नाही, मी बोललो ना की ही मागची 5 वर्ष अतिशय गॅप पडल्यामुळं गडबडीची झाली. कमांड असावा लागतो तालुका चालवताना. तेच अधिकारी तेच अधिकारी जे फोपावले गेले मागच्या 5 वर्षामध्ये. होईल सगळं आता व्यवस्थित. मला पण वाईट वाटतं की अधिकाऱ्यांनी जनतेबरोबर सुसंवाद होत नाही. किंबहुना आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य माणसाला, पीडित माणसाच्या कुटुंबाला ते नीट बोलत नाही, त्यांच्याशी नीट वागत नाही. ते खूप गंभीर बाब आहे. मला काय आवडत नाही बिलकुल. साध्या साध्या माणसाचा रिस्पेक्ट व्हायला पाहिजे, साध्या साध्या माणसाचा आदर व्हायला पाहिजे. ही भावना आमच्या लोकशाहीची आहे. आणि तुम्ही जे म्हणता ते खरं आहे की अधिकाऱ्यांनी इथून पुढं सर्वसामान्य जनतेबरोबर किंवा हे ज्या वनसमित्या आहेत किंवा ज्याच्या हातामध्ये जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारी म्हणजे RFO असेल, DFO असेल, या सगळ्या मंडळींनी आपल्या सगळ्या वनसमित्या जागा करून आणि गावातले काही पोलीस पाटील आहेत, गावातले सरपंच आहेत, यांना बरोबर घेऊन वेळोवेळी बैठका करून यांनी कामाला सुरुवात केली पाहिजे. आपण त्याच्यामध्ये 100% तुम्हाला बदल मी करून दाखवतो. कारण शेवटी प्रत्येक माणसाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि इथून पुढं आपल्याला ते सगळं कामामध्ये बदल झालेला दिसेल. निश्चितच याच्यावर आपली जबाबदारी मी आधीची त्या ठिकाणी संवेदनशील करणार आहे, एवढं आपल्याला सांगतो.